मैं तुम्हें वोट नहीं मांग रहा, मुझे कौम की फिक्र है। एमडी शेख, आज़ादी में मुसलमानों का उतना ही योगदान है। एमडी शेख। डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज रोजी सोलापुरातील रंगभवन इथं अल्पसंख्याक निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते। अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांविषयी तसेच येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे यावर मार्गदर्शन करण्यात आले। अल्पसंख्याक शाळांमधील पदभरती 100% करणे, पवित्र पोर्टलच्या नावाखाली अल्पसंख्याक शाळांमध्ये इतर समाजाच्या उमेदवारांना भरती करण्यात आले ते रद्द करणे, अल्पसंख्याकांना शिक्षणात 5% आरक्षण मिळणे, येत्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा शिरकाव करण्यात आला तो वगळणे, 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच 8व्या वर्षात इयत्ता पहिलीला प्रवेश द्यावा ती अट रद्द करावी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपयांची निधी द्यावी, यावर इतर विविध समस्यांवर तोडगा काढून निर्णय घेणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन एमडी शेख यांनी केले। आपण एकत्रित आल्यास येत्या सरकारला आपल्या मागण्या येत्या काळात पूर्ण कराव्याच लागतील, त्यासाठी आपण सर्व अल्पसंख्याक समाजाने गरजेचे एकत्रित येणं आहे, असे गौरवोद्गार एमडी शेख यांनी केले। दरम्यान या निर्धार मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अखलाक वडवान, एम.ए. पानगल हायस्कूलचे चेअरमन नजीर शेख, बशीर बागवान, मुस्ताक कानकुर्ती, आस्थापुरे, बशीर शेख उर्फ डीके, बशीर इंडिकर, डॉक्टर बागवान तसेच इतर संस्थाचालक, प्राचार्य व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहीम बाडगर यांनी केले तर आभार रिजवान करसगी यांनी केले। इतर संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदस्सर शेख, रियाज शेख, इरफान शेख, गौस शेख, रमजान चिंचोळकर, अरिफा शेख, रिजवाना बेलीफ, शबनम औटी इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने येत्या स्लॅबसमध्ये शिक्षणाच्या स्लॅबसमध्ये इयत्ता 3री ते 12वीच्या स्लॅबसमध्ये मनुस्मृतीचा भाग निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच पवित्र पोर्टल, बघा नाव तर किती खतरनाक ठेवलेलं आहे। पवित्र पोर्टलच्या नावाखाली मध्यंतरी एक पोर्टल काढण्यात आलं, त्या पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती काढण्यात आली। महाराष्ट्र राज्यामध्ये कन्नड भाषेचे असतील, इंग्रजी भाषेचे असतील, मराठी भाषेचे असतील, उर्दू भाषेचे असतील, या सर्व प्रत्येक शाळांसाठी पवित्र पोर्टलच्या नावाखाली शिक्षक भरती घेतली आणि त्या शिक्षक भरतीमध्ये उर्दू शाळेमध्ये स्पेशल शिक्षक म्हणून उर्दूच्या शाळेत शिकवण्यासाठी ज्यांना उर्दूचं ज्ञान नाही अशा इतर समाजातील उमेदवारांना 166 उमेदवार अशी भरती घेण्यात आली। म्हणजे उर्दू शिकून D.Ed आणि B.Ed झालेले आमचे उमेदवार म्हणजे त्याने नोकरीपासून वंचित राहावं याचा पुरेपूर अभ्यास करून जाणीवपूर्वक हा षडयंत्र महाराष्ट्र शासनाने आखला, ते थांबलं पाहिजे। त्या 166 उमेदवारांना जे उर्दूसाठी घेतलेलं आहे त्यांना त्यांच्या इतर समाजाच्या शाळांमध्ये पाठवलं पाहिजे आणि जे मनुस्मृतीचा भाग त्यांनी आणलेला आहे, म्हणजे तुम्ही मुसलमानाला भागवत गीता वाचायला लावता, म्हणजे आमची जी संपूर्ण पिढी आहे ती काय भगवत गीता वाचणार आहे का? अरे आमच्यासाठी कुराण सफिशियंट आहे, भरपूर आहे। तर हे शासनाने त्यांची पहिला मनुस्मृती बदलली पाहिजे, त्यांचं मन पहिला बदलला पाहिजे, तर ते रद्द केलं पाहिजे। जे शिक्षक भरती इतर समाजाच्या लोकांना घेतले ते रद्द केली पाहिजे। महाराष्ट्र शासनामध्ये सध्या शिक्षक भरती करण्यास बंदी आहे। अरे तुम्ही मल्ल्यासारख्या त्या मोदीसारख्या लोकांना हजारो कोटी रुपये कर्ज देऊन त्यांना देशातनं पळवून जायला मुभा दिली, मात्र तुम्हाला शिक्षक भरती घेऊन जे शिक्षक आयुष्य घडवणार आहे अशा लोकांना भरती घेण्यासाठी तुमच्याकडं पैसा नाही म्हणून तुम्ही शिक्षक भरती बंद केली। तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की 100% पदभरती अल्पसंख्याक शाळांना 100% पदभरतीची अनुमती तात्काळ शासनाने द्यावी। तसेच
जे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन 2016मध्ये एका जनहित याचिकेमध्ये अल्पसंख्याक शाळांना TET अनिवार्य नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे। त्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढून म्हणजे GR काढून ज्यांचं TET झालेलं नाही अशा DED आणि BED झालेल्या सर्व अल्पसंख्याकच्या उमेदवारांना भरती करण्याची अनुमती दिली पाहिजे। तसेच जे 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलीच्या वर्गामध्ये त्याला ॲडमिशन द्यायचं हे जे घाट त्यांनी जे गाठलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम शासन करत आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे। कारण 7 वर्षापर्यंत काय लेकरांनी काय घरात मोबाईल बघत बसायचं, आईवडिलाचं जीव खायचं, म्हणजे त्यांनी गोट्या खेळायचं, पतंग उडवायचं, काय करायचं काय? तर हे पूर्वी 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलीला ॲडमिशन दिलं जात होतं, त्यानंतर 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिलं जात होतं। ठीक आहे, सध्या जे 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचं जे शासनाने धोरण आखलेलं आहे ते ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही केलं आहे म्हणून आम्ही ठीक आहे म्हणतो। जे नव्या कायद्याप्रमाणे तुम्ही 7 वर्ष पूर्ण होण्याची जी अट घालताय ती अट आम्हाला मान्य नाही। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण अल्पसंख्याक समाज त्यासाठी या शासनाच्या विरुद्ध निषेध नोंदवत आहे। म्हणूनच कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी थोडीशी आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। शक्ती दाखवली नाही, फक्त प्रयत्न केलेला आहे। तर हे मनुस्मृती रद्द करा, 7 वर्षाची अट रद्द करा, 100% शिक्षक भरती करण्याची अनुमती द्या आणि जे औरंगाबाद खंडपीठाने जे म्हणलेलं आहे TET अनिवार्य नाही त्याचं GR शासनाने काढा आणि 5% शिक्षणामध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण द्या। येत्या 27 तारखेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचं अधिवेशन सुरू होतोय। तर या अधिवेशनामध्ये त्यांनी 5% शिक्षणात मुस्लिमांना आरक्षण दिलं असं शासनाने जाहीर केलं पाहिजे, असं स्पष्ट मागणी डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज झालेल्या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये रंगभवन सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये निर्धार मेळाव्यामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे आणि सर्व शिक्षकांच्या संमती घेऊन ठराव मंजूर केलेला आहे। त्याच पद्धतीनं इतर समाजाच्या लोकाला तुम्ही अण्णाभाऊ साठे असू दे, आप्पासाहेब पाटील महामंडळ असू दे करा आणि मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही तात्काळ करा। नुसतं हमी घेऊ नका, अनुदान त्या महामंडळाला द्या अशी आमची स्पष्ट मागणी आहे। त्यासाठी आज अनेक शैक्षणिक संस्था चालक या ठिकाणी आहेत। आमचे डॉक्टर अखलाक वडवान साहेब आहेत, आमचे पानगल हायस्कूलचे नजीरभाई शेख साहेब इथं आहेत, आमचे बागवान सर आहेत, आमचे कानकुर्ती सर आहेत, आत्ताच आमचे आशफाक सर आहेत, आस्तापुरे सर आहेत, असे सगळ्यांची मागणी आमचे बशीरभाई आहेत। तर अनेक शिक्षण संस्था चालक आहेत। यानंतर फार लवकर शिक्षण संस्था चालकांची मीटिंग मी बोलवणार आहे। याच महिन्यामध्ये आमची सगळ्या शिक्षण संस्थांची मीटिंग ज्या वेळेला होईल इन्शाअल्लाह, त्यानंतर आत्ता वडवान साहेबांनी एक आश्वासन दिलं आहे आणि नजीरभाईंनी पण अगोदर आम्हाला 8 दिवस अगोदर काढा म्हणजे सर्क्युलर काढतो, म्हणजे आमच्या 2 शाळाचे म्हटलं तर 400 लोक येतात। तर इन्शाअल्लाह त्या पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। शैक्षणिक संस्था चालकांची मीटिंग आम्ही फार लवकर घेऊ आणि पुढच्या वेळेला जास्तीत जास्त लोक येतील आणि शासनाबरोबर आम्हाला संघर्ष करायचा नाही। म्हणजे मराठा महासंघाच्या वतीने जरांगे पाटील साहेब ज्या पद्धतीने आज आंदोलन करतायत, संपूर्ण सरकार हादरून गेलं। आता ओबीसीबद्दल ओबीसीचे लोक पुढे आले, धनगर समाजाचे लोक, लगेच त्यांना तुम्ही 50,000 रुपये ते हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी जाहीर केलं। म्हणजे आम्ही सुद्धा संघर्ष करावा असं जर शासनाचं निश्चित मतच असेल तर 100% आम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ
आणि संघर्ष करू. संघर्ष न करण्यासारखे आमच्यात कुणीही लोक नाहीत. त्यामुळं सरकारने आमचं अंत पाहू नये. आता तुम्ही पाहिलेलं आहे, शासनकर्त्यांनी पाहिलेलं आहे, मुस्लिम समाज 50% नाही 25% जागा झाला तर त्यांना सत्तेपासून वंचित राहावं लागलं. ते पाहिलेलं आहे. तर मुस्लिम समाजाला संपूर्ण एकत्रित येईल अशा पद्धतीची वाट न बघता आत्ता जे मी मागण्या सांगून दाखवलेले आहेत सगळ्या मागण्या मान्य शासनाने करावं असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो, आवाहन करतो शासनाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.